नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आज पुन्हा आपलं सगळ्यांचं स्वागत. मागच्या तासिकेमध्ये आपण भूपृष्ठावर कार्य करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींपैकी दोन प्रकार बघितले होते. त्यामध्ये शीघ्रगतीने कार्य करणाऱ्या शक्ती आणि मंद गतीने कार्य करणाऱ्या शक्ती अशा दोन प्रकारांचं आपण वर्गीकरण केलं होतं. त्यापैकी आपण मागच्या तासिकेला मंद गतीने कार्य करणाऱ्या ज्या शक्ती आहेत या मंद गतीने कार्य करणाऱ्या शक्तींच्या संदर्भानं अभ्यास केला आणि त्या आधारे आपल्या लक्षात आलं की भूपृष्ठावर जेव्हा भूपृष्ठाच्या अंतर्गत भागावर जेव्हा दाब आणि ताण पडतो त्या दाब आणि ताणामुळे वलीकरणाची प्रक्रिया निर्माण होऊन प्रस्तरभंगसुद्धा तयार होतात. म्हणजे वलीकरण आणि प्रस्तरभंगाची प्रक्रिया होते आणि वेगवेगळ्या भू आकारांची निर्मिती होते असं आपण बघितलं होतं. आज आपल्याला बघायचं आहे की भूपृष्ठाच्या अंतर्गत आणि बहिर्गत भागावर कार्य करणाऱ्या ज्या शक्ती असतात ह्या शक्तींमध्ये शीघ्रगतीने कार्य करणाऱ्या शक्तींचा सुद्धा आपण एक गट तयार केला होता, गट बघितला होता. तर यामध्ये शीघ्रगतीने कोणकोणत्या शक्ती कार्य करतात तर भूकंप आणि ज्वालामुखी या दोन क्रियांचा आपण समावेश शीघ्रगतीने कार्य करणाऱ्या भू हालचालीमध्ये केला. त्याचाच भूकंप या एका घटकाचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. तर भूकंप म्हणजे काय तर पृथ्वीच्या अंतर्गत खडकांच्या संतुलनामध्ये अडथळ्यामुळे किंवा नैसर्गिकरित्या जर अचानक अडथळे निर्माण होऊन क्षणिक अडथळा निर्माण झाल्यामुळे भूपृष्ठाला हादरे बसतात आणि भूपृष्ठाला हादरे बसल्यामुळे भूपृष्ठ कंप पावतो, यालाच भूकंप असे म्हणतात. भू म्हणजे जमीन आणि कंप पावणे म्हणजे हलणे किंवा हादरे बसणे. भूकवताच्या आतमध्ये पृथ्वीच्या अंतरंगात खडकांचे अस्तित्व असते आणि या खडकांच्या अस्तित्वात असंतुलनाची स्थिती नैसर्गिकरित्या क्षणिक निर्माण झाल्यामुळे भूपृष्ठ हालतो, त्याला कंप पावतात आणि या सदर प्रक्रियेलाच आपण भूकंप असं म्हणतो. भूकंप हा भूगर्भात घडणारा तीव्र शक्तीचा परिणाम आहे. कारण भूकंप होत असताना भूकंपाचे हादरे क्षणिक अल्प कालावधीसाठी जरी असले तरी त्यांचा परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणावर जाणवतो. नैसर्गिकरित्या होणाऱ्या भूकंपामुळे भूकवचाला कमी जास्त तीव्रतेचे हादरे नेहमीच बसत असतात. या भूकंपाच्या हादऱ्यांचं मापन करण्यासाठी रिश्टर स्केल या परिणामाचा उपयोग केला जातो. शिलावरणाखाली असलेल्या प्रावरण या थरामध्ये भूकंपाला कारणीभूत असलेल्या ह्या ज्या तीव्र शक्ती आहेत ह्या तीव्र शक्ती या प्रावरणाच्या थरामध्ये निर्माण होत झाल्याचे आपल्याला दिसून येते. नैसर्गिक भूकंपाप्रमाणेच काही भूकंप मानवनिर्मित कारणामुळे सुद्धा तयार होत असतात आणि त्यामुळे सुद्धा भूपृष्ठाला हादरे बसतात किंवा भूपृष्ठ कंप पावतो. यामध्ये नैसर्गिक भूकंप त्याचबरोबर मानवनिर्मित भूकंप. मग मानवनिर्मित भूकंपामध्ये कोणकोणत्या कारणांचा समावेश होऊ शकतो तर या ठिकाणी बघायचं आहे की मानव जे अणुस्फोट करतो त्या अणुस्फोटामुळे सुद्धा भूपृष्ठाला हादरे बसतात. त्याचबरोबर मोठमोठ्या पर्वत डोंगर खदत असताना किंवा खाणीमधून काही पदार्थ बाहेर काढत असताना खाणीमध्ये स्फोट घडवून आणावे लागतात. त्यासाठी सुद्धा खाणीतील स्फोट यामुळे सुद्धा भूकंप होऊ शकतो. जलद भूवाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाहतूक साधने यांच्यामुळे सुद्धा भूपृष्ठाला हादरे बसतात आणि मानवनिर्मित भूकंप निर्माण होऊ शकतो. तर भूकंप कशाला म्हणतात आणि भूकंपाचे मापन कोणत्या यंत्राद्वारे केला जाते. भूकंपाचे परिमाण हे रिश्टर स्केल या माध्यमातून मापनाद्वारे केला जाते. त्याचबरोबर भूकंपाला कारणीभूत असलेली ही तीव्र जी शक्ती आहे ही तीव्र शक्ती कुठल्या भागात निर्माण होते तर ती होते प्रावरणाच्या भागामध्ये. आणि मानवनिर्मित भूकंपाची कारणं कोणकोणती आहेत हे सुद्धा आपण बघितले. एकंदरीत या प्रकरणावर हे 4 महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर पुढे आपल्याला बघायचे आहे की भूकंपाची कारणे. वर आपण बघितलं की मानवनिर्मित भूकंपाची कारणे कोणती. आता आपल्याला बघायचे आहे की
नैसर्गिक भूकंपाची कारणे कोणती, म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागात नैसर्गिकरित्या जे भूकंप घडून येतात त्या भूकंपाची निसर्गनिर्मित कारणे कोणती, तर एकंदरीत एकूण 6 जे कारणं आहेत हे 6 कारणं आपल्याला यामध्ये अभ्यास करावायची आहेत. पहिलं आहे की भूकवचातील घडामोडी. पृथ्वीच्या अंतर्गत भागात अनेक खडकांची रचना, रासायनिक पदार्थ आणि पृथ्वीच्या अंतरंगाचे थर यांची एकंदरीत परिणामामुळे त्या ठिकाणी काही वेळेला असंतुलनाची स्थिती निर्माण होत असते आणि भूकवचातील असंतुलनाच्या स्थितीला संतुलित करण्यासाठी भूकवच स्वतःच प्रयत्नशील असतो आणि त्यामुळे सुद्धा भूकवचात काही घडामोडी घडतात, त्यामुळे सुद्धा भूकंप होऊ शकतो. भूगर्भात असलेले प्रचंड वाफ म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागात असलेले जे पाणी आहे आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागात असलेले उष्णता, पाणी आणि उष्णता यांच्या संमिलनामुळे भूगर्भातील पाण्याची वाफ होते आणि ही वाफ जेव्हा द्रव पदार्थाला उष्णता देतो तेव्हा द्रव पदार्थाला उष्णता दिल्यामुळे द्रव पदार्थाचे आकारमान वाढते, म्हणजेच पाण्याचं आकारमान वाढून त्याचे वाफेत रूपांतर होते आणि ही वाफ आकारमान वाढल्यामुळे बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते. ही वाफ भूपृष्ठावर नेण्याचा प्रयत्न करत असताना वाफेला मिळेल त्या ठिकाणाहून भूपृष्ठावर जोरात येण्याच्या क्रियेमुळे भूकंपाला किंवा भूपृष्ठाला हादरे बसतात आणि यालाच आपण भूकंप असं म्हणतो. त्याचबरोबर पृथ्वीच्या अंतर्गत भागात म्हणजेच प्रावरणामध्ये, प्रावरण हे द्रवरूप स्थितीत असल्यामुळे भूऔष्णिक असंतुलन या प्रावरणातील द्रव पदार्थामध्ये निर्माण होत असते आणि प्रावरणातील द्रव पदार्थामध्ये भूऔष्णिक असंतुलन निर्माण झाल्यामुळे कमी जास्त दाबाची स्थिती निर्माण होऊन भूगर्भातील हे जे भूस्तर आहेत, खडक आहेत, हे संतुलन प्राप्त करण्याचा प्रयत्न आपोआप करत असताना त्यामुळे सुद्धा भूकंपाला हादरे आणि झटके बसतात, त्यामुळे सुद्धा भूकंप निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे भूकंप हा कोणत्याही एका घटकाचा परिणाम नसून सदर 5 जी कारणं आहेत हे 5 कारणं भूकंपाची स्थिती निर्माण होण्यासाठी कारणीभूत आहेत. यापैकी पहिला आहे भूकवचातील घडामोडी. तर भूकवचातील घडामोडी, पृथ्वीच्या अंतर्गत भाग हा विविध घनपदार्थापासून किंवा विविध रासायनिक संघटनेचा तयार झालेला आहे आणि त्यामुळे भूकवचामध्ये अनेक घडामोडी घडत असतात. या घडामोडीचा परिणाम असा होतो की त्या घडामोडीमुळे भूपृष्ठाला किंवा भूपृष्ठाच्या अंतर्गत बहिर्गत भागामध्ये झटके किंवा हादरे निर्माण होतात आणि त्यामुळे भूकंपाची निर्मिती होत असते. दुसरं कारण आहे भूपृष्ठावरील घडामोडी. मानवनिर्मित जे कारण आहेत हे मानवनिर्मित सगळे कारणं भूपृष्ठावरील घडामोडीमध्ये कारणीभूत असतात. त्याचबरोबर भूपृष्ठावर मानव हा सक्रिय प्राणी असून स्वतःच्या गरजा पूर्ण करत असताना भूपृष्ठाच्या अंतर्गत बहिर्गत भागामध्ये नेहमीच परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. रस्ते तयार करणे, बोगदे तयार करणे, पुलांची निर्मिती करणे, काही ठिकाणी खाणीची निर्मिती करणे, खाणी खोदणे, अणुस्फोट घडवून आणणे, अशा विविध क्रियामुळे भूपृष्ठावरीलही घडामोडी भूकंप निर्मितीला कारणीभूत ठरत असतात. तिसरं कारण आहे वातावरणातील वातावरणाचा भूकवचावरील दाब. पृथ्वीच्या सभोवताल हे जे वातावरण आहे या वातावरणाचा भूपृष्ठावरील प्रत्येक घटकांवर त्याचा दाब पडत असतो आणि वातावरणाचा दाब भूपृष्ठावर पडत असल्यामुळे भूपृष्ठाचा काही भाग जो आहे हा असंतुलित अवस्थेत असतो. तो संतुलित स्थिती प्राप्त करत असताना वातावरणातील दाबाचा भूकवचावरील दाब पडून त्यामुळे सुद्धा भूकंपाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर चौथा कारण आहे की पृथ्वीच्या अंतरंगातील भूऔष्णिक व दाबविषयक स्थिती. जसं जसं पृथ्वीच्या केंद्रभागाकडे आपण जातो तसं पृथ्वीच्या केंद्रभागाकडे तापमान हे वाढत जाते आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये अनेक रासायनिक असे पदार्थ असतात की अति जास्त तापमानामुळे त्या पदार्थाचं विघटन होऊन तसेच काही भूऔष्णिक पदार्थ जे आहेत हे पृथ्वीच्या अंतर्गत भागात असल्यामुळे त्यांची आपसात रासायनिक अभिक्रिया होऊन त्यापासून उष्णता बाहेर फेकली जाते आणि पृथ्वीच्या अंतरंगातील या भूऔष्णिक दाबविषयक स्थितीमुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील लावारस भूपृष्ठावर बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे सुद्धा पृथ्वीला कंप पावते आणि त्यालाच आपण भूकंप असं म्हणतो.
हे झालं चौथं कारण. पाचवं कारण आहे पृथ्वीच्या अंतरंगातील द्रव्यांच्या स्थितीमध्ये परिवर्तन व असंतुलन. आपण बघितलं पृथ्वीच्या अंतरंगाची रचना बघत असताना पृथ्वीच्या थरांचा सुद्धा आपण अभ्यास केला. यामध्ये पृथ्वीचे बाहेरील थर हा हलक्या द्रव पदार्थापासून आणि केंद्र भागाकडे जसं जसं जातो तसे तसे जड द्रव पदार्थ आपल्याला आढळून येतात, त्यांची घनता जास्त असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर पृथ्वीच्या अंतर्गत आणि बहिर्गत भागावर पृथ्वीच्या वातावरणाचा पडलेला दाब यामुळे प्रावरणाचा भाग हा द्रवस्थितीत असावा, त्याचबरोबर शिलावरणाचा भाग हा घनस्थितीत आहे आणि पुन्हा केंद्र भाग अति जास्त दाबामुळे पुन्हा घनस्थितीत असावा असे प्रकारचे निष्कर्ष आपण काढले होते. परंतु पृथ्वीच्या अंतरंगातील द्रव्यांच्या स्थितीमधील हे जे परिवर्तन आहे हे परिवर्तन नेहमी होत असते आणि असंतुलित अवस्था संतुलित स्थितीत आणण्यासाठी पृथ्वीला नेहमी वारंवार हादरे किंवा झटके सहन करावे लागत असतात. या 5 कारणांमुळे पृथ्वीवर भूकंप हे येत असतात. त्याबरोबर भूकंपाचे प्रकार कोणकोणते? तर भूकंपाचे एकूण जवळपास 5 प्रकार आपल्याला अभ्यासावायचे आहेत. एकूण 5 प्रकार पडतात. या 5 प्रकारांमध्ये पहिला आहे भ्रंशमूलक भूकंप. भ्रंशमूलक भूकंप म्हणजे पृथ्वीच्या भूकवचात बदल घडवून आणणाऱ्या अंतर्गत शक्तीमुळे भूकवचात हालचाली होत असतात आणि भूकवचातील या हालचालींमुळे भूपृष्ठाला भेगा पडतात, तडे जातात आणि या भूस्तरांचे संतुलन बिघडते. हे संतुलन बिघडलेले संतुलन स्थितीत प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्तरभ्रंशांमुळे भूकंप निर्माण होत असतात. अशा भूकंपाला आपण भ्रंशमूलक भूकंप असं म्हणतो. म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागात हे जे खडकांची रचना असते ही खडकांची रचना अस्थिर असते. ती स्थिर स्थितीत किंवा संतुलन स्थितीत प्राप्त करण्यासाठी काही वेळेला पृथ्वीला भेगा पडतात आणि या भेगांमुळे निर्माण होणाऱ्या भूकंपाला भ्रंशमूलक भूकंप असं म्हटलं जाते. दुसरा आहे ज्वालामुखीय भूकंप. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील द्रव पदार्थ जेव्हा बाहेर भागाकडे येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो तप्त असा लावारस भूपृष्ठावर येत असताना मोठ्या प्रमाणात मोठ्या उद्रेकानिशी बाहेर फेकला जातो. त्यामुळे या ज्वालामुखीच्या द्रव पदार्थाचे बाहेर येताना अनेक स्फोट होतात आणि खूप मोठा आवाज होत असतो. अशा ज्वालामुखीय उद्रेकाच्या वेळी जेव्हा ज्वालामुखीय मुखाच्या आजूबाजूचा परिसर किंवा पृथ्वी कंप पावते त्याला आपण ज्वालामुखीय भूकंप असं म्हणत असतो. ज्वालामुखी ज्या प्रदेशात किंवा ज्या केंद्रभागात होत असते त्या प्रदेशाच्या आजूबाजूचे भूभाग जो आहे हा भूभाग नेहमी कंप पावताना आपल्याला दिसतो. तर तो भूकंपाचा प्रकार नसून तो ज्वालामुखीच्या मुळे कंप पावतो, म्हणून अशा भूकंपाला ज्वालामुखीय भूकंप असं म्हणतो. त्याबरोबर तिसरा प्रकार जो आहे पातालित भूकंप. पातालित भूकंप पृथ्वीच्या अंतरंगात भूपृष्ठाखाली 250 ते 700 किलोमीटर खोलीवर भूस्तरांमध्ये हालचाली आणि स्फोट घडून येत असतात. कारण पृथ्वीच्या अंतर्गत भागांमध्ये वेगवेगळे पदार्थ रासायनिक घटनेत वेगवेगळ्या पदार्थांची संघटना जी असते हे वेगवेगळ्या प्रकारची असते आणि रासायनिक घटनेत होणाऱ्या या बदलामुळे प्रावरणातील पदार्थांमध्ये वारंवार स्फोट होत असतात आणि ह्या स्फोटाचा परिणाम म्हणून पृथ्वीला कंप पावतो किंवा पृथ्वी हादरतो, हलतो. अशाला आपण पातालित भूकंप असे म्हणतो. म्हणजे अंतर्गत भागातील खडकांची रचना जेव्हा असंतुलन स्थितीत प्राप्त करतो व ती संतुलन स्थिती प्राप्त करत असताना जेव्हा भूपृष्ठाला हादरे किंवा झटके बसतात अशा प्रक्रियेला आपण पातालित भूकंपाचा प्रकार असं म्हणतो. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे असमस्थायित्वजन्य भूकंप. यामध्ये बाह्यकारकांचा परिणाम, बाह्यकारक म्हणजे काय तर पृथ्वीवर असलेले ऊन, वारा, पाऊस, सागरी लाटा, भूमिगत जल, वाहते पाणी यांचा परिणाम भूपृष्ठावरील खडकांवर होत असतो. या खडकांची झीज होत असते. खनन, वहन आणि संचयनाचे कार्य सतत बाह्यकारक करीत असतात. या बाह्यकारकांची सतत झीज होत असते. काही ठिकाणी झीज केलेले हे पदार्थ वहन क्रियेमुळे वाहून नेले जातात. त्याचबरोबर संचयन क्रियेमुळे संचयित केले जातात. त्यामुळे भूपृष्ठावरील या बाह्यकारकांच्या क्रियेमुळे असंतुलन निर्माण होते आणि हे असंतुलन पुन्हा संतुलन स्थितीत प्राप्त व्हावे त्यामुळे
निसर्गच स्वतः प्रयत्नशील असतो आणि त्यामुळे असंतुलित अवस्था संतुलन स्थितीत प्राप्त करण्यासाठी निसर्गाने केलेले जे काही प्रयत्न असतात त्या प्रयत्नालाच आपण असमस्थायीजन्य भूकंपाचा प्रकार म्हणतो. भूपृष्ठ हलू लागते, हादरू लागतात, त्याला आपण असमस्थायीजन्य भूकंप असे म्हणतो. बाह्यकारकांच्या क्रियांमुळे भूपृष्ठाला हादरे किंवा झटके बसून पृथ्वीच्या पृष्ठभागाचे संतुलन बिघडते व भूपृष्ठाला हादरे बसतात. अशा क्रियेला आपण असमस्थायीजन्य भूकंप हा प्रकार नामाभिधान करतो. त्यानंतर आहे स्थितिस्थापकजन्य भूकंप. जर भूपृष्ठावर एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ संचयित झाला, पाण्याचा मोठा साठा असल्यामुळे त्या पाण्याच्या साठ्याचा भार वाढला किंवा त्याखालील जर खडकांची रचना कमकुवत असल्यामुळे त्या खडकांचे जर विखंडन होते तर त्याचे वरखाली स्थलांतरण होऊन स्थितिस्थापकत्वामुळे ते पूर्वस्थितीत येण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे भूकवचाला नेहमीच हादरे किंवा झटके बसत असतात. याचाच परिणाम भूकवचाला हादरे किंवा झटके बसल्यामुळे जी स्थिती निर्माण होते त्याला आपण स्थितिस्थापकजन्य भूकंप असं म्हणतो. हे एकूण 5 प्रकार आपण बघितले होते. तर भूकंपाची निर्मिती भूपृष्ठाखाली ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाला आपण भूकंप केंद्र असं म्हणतो. या ठिकाणी भूकंप केंद्र म्हणजे काय असा एक प्रश्न वारंवार विचारला जातो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं की भूकंपाची निर्मिती भूपृष्ठाखाली ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाला भूकंप केंद्र असे म्हटलं जाते. त्याबरोबरच भूकंप केंद्राच्या थेट भूपृष्ठावरील बिंदूला भूकंपाचे बाह्य केंद्र असे म्हटले जाते, ज्याला इपिक सेंटर असे म्हणतात. इपिसेंटर भूकंप केंद्र आणि भूकंप बाह्य केंद्र ह्या 2 संज्ञा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. भूकंपाची निर्मिती भूपृष्ठाखाली ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाला भूकंप केंद्र असे म्हणतात. भूकंप केंद्राच्या थेट व भूपृष्ठावरील बिंदूला म्हणजे भूकंप केंद्र पृथ्वीच्या अंतर्गत भागातील केंद्र बरोबर भूपृष्ठावरील वरच्या भागावर जेव्हा येतो तेव्हा त्या बाहेरील भागाला आपण काय म्हणतो, भूकंपाचे बाह्य केंद्र. केंद्र आणि बाह्य केंद्र. केंद्र हे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील भूकंप केंद्र असते आणि बाह्य केंद्र हे पृथ्वीच्या बाहेरील बाह्य भागावर असलेले भूकंपाचे केंद्र असते. ह्या 2 संकल्पना लक्षात ठेवायच्या आहेत. तर भूकंपाची तीव्रता ही सिस्मोग्राफ तीव्रता जी आहे रिश्टर स्केलमध्ये मोजली जाते आणि भूकंपाचे आलेख जे आहेत हे भूकंपाचे आलेख सिस्मोग्राफ या यंत्रावर मोजले जातात. त्यानंतर आहे भूकंप लहरी. 3 प्रकारच्या भूकंप लहरीचा आपण अभ्यास करत असतो, ज्यामध्ये पहिली लहर आहे प्राथमिक लहर. या लहरी भूकंप केंद्रापासून अगदी सरळ रेषेत भूपृष्ठापर्यंत प्रवास करतात आणि यांचा वेग जो आहे हा वेग तासी 5 किलोमीटर वेगाने प्रवास करतात. परंतु प्राथमिक लहरींचे एक वैशिष्ट्य आहे की जास्त घनतेच्या खडकातून जाताना त्यांचा वेग 8 ते 5 किलोमीटरपर्यंत वाढतो. म्हणजे खडकाची घनता जशी वाढते तशी प्राथमिक लहरींचा वेग हा वाढत असतो. त्यानंतर दुसरं लहर आहे दुय्यम लहर. दुय्यम लहरी ही भूकंप केंद्रापासून दूरच्या दिशेने प्रवास करते, म्हणून हिला आपण दुय्यम लहर म्हणतो. दुय्यम लहरी ह्या कणांची हालचाल लहरींच्या दिशेशी काटकोनात होत असते. परंतु दुय्यम लहरीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की या द्रव पदार्थातून प्रवास करू शकत नाही. प्राथमिक लहरीपेक्षा दुय्यम लहरी अधिक विध्वंसक असतात. हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. वरच्या घनतेत काय होतं, वरच्या प्राथमिक लहरींचं काय वैशिष्ट्य आहे की या अतिशय वेगाने वाहत असल्या तरी सेकंदाला 5 किलोमीटर वेगांचा त्याचा प्रवास करतात आणि जास्त घनतेच्या खडकातून जाताना त्यांचा वेग 8 ते 15 किलोमीटर वाढत असतो. परंतु दुय्यम लहरी काय करतात, भूकंप केंद्रापासून दूरच्या दिशेने जरी प्रवास करत असल्या तरी त्यांच्या लहरींच्या दिशेशी जो कोन होतो तो काटकोनात होत असतो आणि या लहरी द्रव माध्यमातून किंवा द्रव पदार्थातून प्रवास करू शकत नसल्यामुळे तसेच प्राथमिक लहरींपेक्षा दुय्यम लहरी ह्या अधिक विध्वंसक समजल्या जातात. तिसरं आहे भूपृष्ठीय लहरी.
प्राथमिक आणि दुय्यम लहरी भूपृष्ठावरील बाह्य केंद्रापाशी पोहोचल्याच्या नंतर तेथून दुय्यम लहरी तेथून भूपृष्ठ लहरी ज्या आहेत ह्या निर्माण होत असतात. म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम लहरी भूपृष्ठावरील बाह्य केंद्रापाशी पोहोचल्यानंतर भूपृष्ठीय लहरींची निर्मिती होते आणि भूपृष्ठीय लहरी ह्या भूपृष्ठावरील थरांशी संबंधित असल्यामुळे या लहरींना भूपृष्ठीय लहरी असे म्हणतात. भूपृष्ठीय लहरी पृथ्वीच्या अंतर्गत भागात आढळत नाही. पृथ्वीच्या केंद्र भागावर प्रवास पोहोचल्यानंतर प्राथमिक आणि दुय्यम लहरी जेव्हा भूपृष्ठावरील बाह्य केंद्रावर बाहेरील केंद्र भागावर पोहोचत नाही तोपर्यंत भूपृष्ठीय लहरींची निर्मिती होत नाही. भूपृष्ठीय लहरी भूपृष्ठालगत कार्य करत असल्यामुळे त्यांचा वेग दोन्ही प्रकारच्या लहरींपेक्षा कमी आहे. दर सेकंदाला 3 किलोमीटरपर्यंत जरी असला तरी मात्र भूपृष्ठावरील मानवी आणि जीवित वित्तहानी यांच्याशी या लहरींचा संबंध असल्यामुळे या लहरी अधिक विध्वंसक समजल्या जातात. यांचा प्रवाह भूपृष्ठापासून खोल जावा तसा तसा आढळत नाही. ह्या फक्त भूपृष्ठावर आढळत असतात. भूकंप मापन. भूकंप लहरीची नोंद भूकंप आलेख यंत्रावर केली जाते, ज्यालाच आपण सिस्मोग्राफ असं म्हणतो. भूकंप लहरीची नोंद भूकंप आलेख यंत्रावर केली जाते, ज्यालाच आपण सिस्मोग्राफ असं म्हटलेलं आहे. या लहरीचा आलेख मिळाल्याच्या नंतर प्राथमिक लहरी व नंतर दुय्यम लहरी आणि सर्वात शेवटी भूपृष्ठीय लहरींची नोंद होते. म्हणजे अंतर्गत भागातील भूकंप केंद्र अंतर्गत भागात ज्या ठिकाणी असतो त्याच्या बरोबर भूपृष्ठावरील जो लंब बिंदू असतो त्याला आपण प्राथमिक बिंदू असं किंवा प्राथमिक केंद्र असं म्हणतो. ज्या ठिकाणी एकाच वेळी भूकंपाचे धक्के जाणवतात असे ठिकाणे जोडून नकाशावर होमोसिस्मल रेषा तयार केली जाते. या होमोसिस्मल रेषा म्हणजेच भूकंप आलेख, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भूकंपाचे झटके बसले असे स्थळ एकत्र जोडून होमोसिस्मल रेषा तयार केल्या जातात आणि भूकंप आलेख या ठिकाणी तयार केले जात असतात. भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केल या परिमाणामध्ये मोजतात. रिश्टर नावाच्या शास्त्रज्ञांनी भूकंपाची तीव्रता मोजण्याचं हे एकक तयार केलं असल्यामुळे त्याच्याच नावाने रिश्टर या शास्त्रज्ञाच्या नावाने भूकंपाची तीव्रता मोजण्याचं यंत्र जे आहे त्याला नाव हे देण्यात आलेलं आहे. ज्या भूकंपाची तीव्रता 6 पेक्षा जास्त असते ते भूकंप जास्त विध्वंसक आणि हानिकारक समजले जातात. त्याचबरोबर भूकंपाचे काय परिणाम होतात तर भूकंपाचे पहिला जो एक परिणाम आहे की मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी होत असते. जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत असते. दाट लोकवस्तीच्या प्रदेशामध्ये ही वित्तहानी जीवितहानी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. दुसरा प्रकार असा आहे की भूकंपामुळे भूपृष्ठाचा एखादा भाग हा खाली खचला जाऊ शकतो किंवा एखादा भाग हा वर उचलला जाऊ शकतो आणि त्यामुळे भूपृष्ठाचा जो भाग आहे हा भूपृष्ठाचा भाग बदलत असतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे की काही ठिकाणी भूपृष्ठाला भूकंपाच्या झटक्यांमुळे भेगा पडतात. काही ठिकाणी पर्वताचे कडे उंच असतील तर त्या ठिकाणी पर्वताचे कडे कोसळतात. नदीचा प्रवाह बहुतेकदा आपल्याला नदीचे पात्र बदललेले आढळते, नदीचे मार्ग बदललेला आढळतो. त्याचबरोबर समुद्रकिनारी प्रदेशामध्ये खाड्यांची निर्मिती होत असते. त्याचबरोबर जर पाण्याने भरलेल्या ज्या विहिरी आहेत ह्या विहिरींची अचानक पाण्याची पातळी खाली गेलेली किंवा वाढलेली सुद्धा आपल्याला दिसून येतो. आणि सर्वात मोठा भूकंपाचा परिणाम असा जाणवतो की म्हणजे समुद्राच्या अंतर्गत भागात जर भूकंपाचे केंद्र जर समुद्राच्या अंतर्गत भागात असेल तर मोठमोठ्या लाटांची निर्मिती होऊन समुद्र किनाऱ्यावरील जे प्रदेश आहेत ह्या प्रदेशावर मानवी हानी वित्तहानी व जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसते, ज्यालाच आपण सुनामी असा प्रकार म्हणतो. तर हे एकंदरीत परिणाम जे आहेत हे भूकंपामुळे होत असतात.